शिकुरी मामाने इशारा दिल्याबरोबर असं नाही मात्र त्या जागेला दुर्योधन असायला लागला. होय होय. दुर्योधन असल्याबरोबर द्रौपदीला राग आला होता. अरे असं नाही द्रौपदा त्या जागेला रागाच्या भरात द्रौपदीचा अंग फुगायला. अरे असं नाही द्रौपदा त्या ठिकाण्याला त्या द्रौपदीची चोळीची गाठ आणि गाठ ग बाईची सुटाने गाठ ग बाईची सुटाने गाठ ग बाईची सुटाने गाठ ग बाईची सुटाने एवढ्या बाबा विळा ता विळा ता एवढ्या बाबा काय माता एवढ्या बाबा विळा ता विळा ता एवढ्या बाबा काय माता वड पडलं कोणाला आता कोणाला वड पडलं कोणाला वड पडलं कोणाला आता कोणाला वड पडलं कोणाला पांडवाच्या राणीला आता राणीला सूरपत्या मातेला पांडवाच्या राणीला आता राणीला सूरपत्या मातेला वडतीला पडला आता पडला वडतीला पडला काय गायला करावा आता करावा कोणीकडे जावा भर पंक्तीला शाहीर चोळीची गाठ सुटली. बरोबर जर खरकट्या हाताने चोळीची गाठ बांधावी तर असं नाही आपल्या मात्र त्या चोळीला त्या जागेला काय आमगाळ म्हणते आली बरोबर आहे. गाठ मोकळी सोडावी तर तरी खया दिसत्या या पंक्तीला बरोबर आहे. आपल्याला बसलेल्या त्या जागेला पडलं मातेला पडलं मातेला पडलं मातेला जसा विचार मला देण्याचा केला तर उपदी म्हणजे त्या जागेला आणि काय केलं होतं काय म्हणते? श्री कृष्ण भगवंताच्या आहा! आणि धावागा लागले करायला त्याला हायलागा लागले आय मारायला धावागा लागले करायला त्याला हायलागा लागले मारायला श्री कृष्ण भगवान श्री कृष्ण भगवान द्वारकेचा हरी के ह्या द्वारकेचा हरी यमुन उभा राहिला या यमुन उभा राहिला द्रुपदीच्या पदराला या द्रुपदीच्या पदराला पदराला या धरून या पदराला या धरून पदराला धरून या पदराला धरून गाठ गाठाला बांधून या गाठ गाठाला बांधून गेला निघून गेला निघून श्रीकृष्ण भगवंताने विचार केला असं नाही मात्र द्रौपदी मातेने विचार मला देण्याचा केला शरीराचा धावाला मात्र करायला जर नाही गाठ बांधावी तर आहा! पांडवांचा अपमान आहे यात होय होय. म्हणून तर श्रीकृष्ण भगवंतानं जसा विचार केला बरं काय गाठ बांधून सिना असं नाही मात्र जसं पदराला धरून जशी जात मारायला त्या ठिकाण्याला श्रीकृष्ण भगवान मात्र पत्रवाळ्या आणि म्हणाल्या मात्र त्या जागेला एवढ्या वेळेत मातूर लागला होता मात्र पुढं पुढं द्यायला झालं होता जसा विचार केला बरमटाची स्वारी किंवा बरमटाची स्वारी वा बरमटाची स्वारी किंवा बरमटाची
अगदी ते ब्रह्मांडाची स्वारी मंतूर असणार एवढ्या वेळात ब्रह्मांडाची स्वारी त्या जाग्याला धर्माच्या घरामोहर उतरले असणारी या धर्मराजाच्या वाड्यासमोरच्या बाजूला अगदी मात्र ते ब्रह्मांड त्या वेळेला असं मात्र लागलं दिसायला वाडेचा कळस पूजेचं सामान मातुर होम बघून सेना असणार चाललेली होम पूजा त्या जाग्याला ते ब्रह्मांड त्या वेळेला असणार ब्रह्मांड मात्र त्या जाग्याला अगदी घुमूयाला लागलं काही करायला आणि राजा धर्माच्या वाड्याच्या मोहरल्या बाजूला बरोबर आहे लाख माणसाची एकदा पंगत उठली का एकदा स्वर्गात घंटा वाजत होता बरोबर आहे शैली. असं मातूर आहा 12 घंटे वाजले पाहिजे म्हणजे 12 पंक्त्या उठाय पाहिजे ना मग ते ब्रह्मांड खाली येत असते बरोबर आहे की देवा विचार केला म्हणाला अरे असणार आहे त्या जाग्याला ते ब्रह्मांड आले त्या वेळेला असणार हे म्हणा लागले विचार करायला सारखा पत्र वायाचा ढीग पडली आला असला कसला हा धर्मराजा आहे त्या जाग्याला असणारी याच्या घराच्या बाजूला डोंगरासारख्या पटवल्या लागल्या दिसायला आणि ते ब्रह्मांड मातुर त्या वेळेला लागले विचार मात्र करायला आता ढिगावाला फिरत गा ढिगावाला हिंडत ढिगावाला फिरत गा ढिगावाला हिंडत मी सांगू तुम्हाला या बसल्या सभेला मी सांगू तुम्हाला या बसल्या सभेला कैलास सोडून ब्रह्मांड आलेलं असणार लागलं मात्र हिंडायला बघायला असणारे ढिगाचे ढीग मात्र त्या जाग्याला त्या पत्रवाड्याच्या ढिगावरच का हिंडलं लागलं मात्र बघायला शाही कसला जर पाहुणाला तर त्याला बसायला टाकते ती जेवाय वाढते ती ताट देते ती. पाण्याचं ताबे देते चहाची वाटी देते पण कैलास सोडून ब्रह्मांड आलेलं पत्रवाड्याच्या ढिगावर हिंडत होतं पत्रोळे बघायला कोण कसं जेवले मग ते कशा बाय हिंडत होत सांगायला ती देवा त्या वेळेला म्हणतो आहा ब्रह्मांडाचं जेवण गा ब्रह्मांडाचं जेवण ढिगावाला झालेला गा ढिगावाला झालेला एवढ्या बाबा वेळात गा एवढ्या बाबा टायमात एवढ्या बाबा वेळात गा एवढ्या बाबा टायमात राजा माझ्या धर्माना राजा माझ्या धर्माना राजा माझ्या धर्माना राजा माझ्या धर्माना धर्मायाने पाहिलं त्याला धर्मायाने पाहिलं धर्मायाने पाहिलं त्याला धर्मायाने पाहिलं राजा धर्माना